Hello student. स्लोप पेअर ऑफ लाईन्स याच्यामध्ये आपण स्लोप बघतोय, स्लोप ऑफ लाईन्स. त्याच्यातले दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, m1 + m2 -yh/b आणि दोघांचा स्लोपचा मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस असेल त्यावेळेस a/b असतो. त्याचे काही एक्झाम्पल्स आहे डिफरंट, ते डिफरंट एक्झाम्पल आपण घेऊ. त्याच्यातला हे बघा, पहिला एक्झाम्पल बोर्डवर मी लिहिलेला आहे. तो एक्झाम्पल असा आहे, आपल्याला इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू दी ओरिजिन, ओरिजिन म्हणजे 0 0 आणि परपेंडिक्युलर टू दी लाईन्स दिला त्यांनी. हा परपेंडिक्युलर टू दी लाईन्स दिलेला आहे. आपल्याला काम काय करायचं आहे, जी लाईन आहे ती परपेंडिक्युलर आहे म्हणजे आपला स्लोप काय राहील, स्लोप परपेंडिक्युलरचा काय राहील -1/m1. हा झाला एका लाईनचा फर्स्ट लाईन. तसंच तुम्हाला परपेंडिक्युलर वर्टेक्स दिले, सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला परपेंडिक्युलरचा हा असतो m1 × m2 = -1. आपण त्या हिशोबाने जातोय. हा स्लोप झाला फर्स्ट लाईनचा, परत एक स्लोप आहे तो झाला तुमचा -1/m2, तो झाला सेकंड लाईनचा स्लोप. हा झाला सेकंड लाईनचा स्लोप. आता तुम्हाला स्टँडर्ड लाईनचं इक्वेशन माहिती आहे, आपल्याला जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. मग स्टँडर्ड लाईनचं इक्वेशन काय आहे, y = mx + c. आता इथे ते c नाहीये कॉन्स्टंट, त्यामुळे y = mx. आपल्याला हा जो m आहे एकदा पहिल्या लाईनचा वापरायचा आहे आणि एकदा दुसऱ्या लाईनचा वापरायचा आहे. बघा, पहिले y = m आपला आहे -1/m1x आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप हा इथे y = -1/m2 आणि x. मी काय करेन, या दोघांचं इक्वेशन तयार करेन. या दोघांचं इक्वेशन तयार केल्यानंतर मी सॉल्व्ह करेन. बघा, हा झाला तुमचा m1y = -x म्हणजे x + m1y = 0. ही झाली एक लाईन. तसंच m2y = -x, m2y + x = 0. ही झाली दुसरी लाईन. आपल्याला जॉईंट इक्वेशन काढायचं आहे, आपल्याला जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. मग हेन्स जॉईंट इक्वेशन इज कसं काढायचं माहिती आहे तुम्हाला, या दोघांची मल्टिप्लिकेशन = 0. बघा, x + m1y त्यानंतर x + m2y = 0. यांचं मल्टिप्लिकेशन करतो. बघा, मल्टिप्लिकेशन करताना x ने या दोघांना मल्टिप्लाय केलं म्हणजे x² + m2xy प्लस याने याला मल्टिप्लाय केलं m1xy + m1m2y² = 0. इक्वेशन काय तयार झालं, हा x² तर ॲज इट इज नो प्रॉब्लेम. या दोघांमधून xy कॉमन आला, ब्रॅकेटमध्ये राहिला m1 + m2 आणि हा m1 × m2 y² = 0. आता हे जे इक्वेशन आहे ना, या इक्वेशन मध्ये आपल्याला m1 + m2 आणि m1 m2 ची व्हॅल्यू टाकायची, ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनची. बघा, हे इथे व्हॅल्यू बघा, m1 + m2 ची व्हॅल्यू -yh/b. याच्यात लाईन नाही, याच्यात स्टँडर्ड इक्वेशन, त्यामुळे हेच राहणार आणि m1 × m2 abच राहणार आहे आपण b. म्हणजे मी या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकतो. बघा, x² प्लस हा xy m1 + m2 ची व्हॅल्यू -2h/b प्लस m1 × m2 ची व्हॅल्यू a/b आणि हा झाला y² = 0. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. कसं बघा, x² - 2hxy/b प्लस ay² = 0. सगळ्यांना माहिती याचा एलसीएम किती येतो, b येतो. याचा एलसीएम आला b, b कडे मल्टिप्लाय जातो म्हणजे bx² - 2hxy प्लस ay² = 0 आणि हा b कडे मल्टिप्लाय जातो म्हणजे bx² - 2hxy प्लस ay² = 0. दिस इज द आन्सर विच इज द जॉईंट इक्वेशन. याच्यात आता हे स्टँडर्ड इक्वेशन आहे त्यामुळे ठीक आहे, याच्यात कधी लाईन आली ना तर लाईनचं इक्वेशन तुम्हाला ट्वाइस h/a/b काढावे लागेल आणि टाकावे लागेल. हे झालं पहिलंच. आता हे इक्वेशन स्टँडर्ड घेतलंय, खूप वेळा विचारला गेलेला प्रॉब्लेम आहे, त्याच्यासारखे काही प्रॉब्लेम बघा. इथे सेकंड नंबरचा प्रॉब्लेम मी ऑलरेडी लिहिलेला आहे, वेळ जातो म्हणून मी प्रॉब्लेम लिहून ठेवतो. याच्यात बघा, फाइंड द कंडिशन ऑफ द लाईन. ही लाईन दिलेली आणि कोइन्साइड विथ द वन ऑफ द अदर लाईन्स दिलेली. आता ही एक लाईन दिली, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. याच्यावरून आपण पहिले इथं स्लोप काढूया.
बघा 3x मायनस 2y इज इक्वल टू 0, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे याचा स्लोप काय येतो m1 मायनस a अपॉन b. सगळ्यांना माहिती आहे का मायनस a अपॉन b म्हणजे काय? 3/2. आता हा 3/2 काढल्यानंतर तुम्हाला हा पण फॉर्म्युला माहिती आहे की m1 प्लस m2 इज इक्वल टू काय आहे? मायनस ट्वाइस h अपॉन b. म्हणजे मायनस ट्वाइस h ची व्हॅल्यू काढावी लागेल तुम्हाला, b ची व्हॅल्यू काढावी लागेल. कशी काढायची व्हॅल्यू? बघा इथे ax स्क्वेअर प्लस ट्वाइस h xy प्लस by स्क्वेअर त्याच व्हॅल्यू, याच्याच व्हॅल्यू आहे. म्हणजे हे जे ना याच्यात तुम्हाला m1 प्लस m2 जो आहे तो वरचाच येतो आपला मायनस ट्वाइस h अपॉन b, आणि m1 आणि m2 आपला तोच येतोय a अपॉन b. त्याच व्हॅल्यू इथे टाकायचे. म्हणजे h तुमचा ऍज इट इज तोच राहायचा, याच व्हॅल्यू राहील, याच्यात काहीच चेंज होणार नाही कारण लाईनच वेगळी नाही. आणि m1 आणि m2 बघा, m1 आणि m2 आपला ab. मग आता हे हा जो आहे पॅरामीटर हा याच्यात टाका पाहिजे. m1 ची व्हॅल्यू याच्यात टाकतो. m1 ची व्हॅल्यू याच्यात टाकल्यावर काय येईल बघा, m1 ची व्हॅल्यू टाकली 3/2 प्लस m2 इज इक्वल टू मायनस ट्वाइस h अपॉन b. म्हणजे m2 इज इक्वल टू मायनस ट्वाइस h अपॉन b मायनस 3/2. हा झाला m2 एवढा कॉम्प्लिकेटेड. आणि ही जी आहे m2 ती याच्यात टाका. बघा मग m1 m2 ची व्हॅल्यू ही मायनस ट्वाइस h अपॉन b मायनस 3/2 इज इक्वल टू a अपॉन b. आता तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. व्हॅल्यू फाइंड आउट करताना तुम्हाला m1 आपला काय आहे 3/2, हा 3/2 इथे टाकायचा. बघा 3/2 मायनस ट्वाइस h अपॉन b मायनस 3/2 आणि हा a अपॉन b. 3/2 ने थ्रूआउट यांना मल्टिप्लाय केलं म्हणजे काय तो बघा मायनस 3/2 2h अपॉन b, 3/2 2h अपॉन b मायनस 9/4. इथे 9/4 इज इक्वल टू a अपॉन b. याच्यात हा 2 आणि 2 कॅन्सल झाला म्हणजे किती होतो हा मायनस 3h अपॉन b मायनस 3h अपॉन b मायनस 9/4 इज इक्वल टू a अपॉन b. देन पॅरामीटर इज सी द पॅरामीटर मायनस ने सगळ्यांना मल्टिप्लाय करतो, थ्रूआउट मायनस ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 3h अपॉन b प्लस झाला, हा पण पॉझिटिव्ह झाला, हा फक्त निगेटिव्ह झाला. मग आता आपण काय करू, हा पॅरामीटर इकडे घेऊ म्हणजे 3h अपॉन b प्लस 9/4 प्लस a अपॉन b इज इक्वल टू 0. यांचा एलसीएम आला 4b. बघा 4 आणि b, 4b आला. इथे किती कमी पडतोय 4, इथे किती कमी पडतोय b, इथे किती कमी पडतोय 4. हे वर मल्टिप्लाय करून घेणार आपण. 4b आणि 4 मल्टिप्लाय केल्यावर म्हणजे 12h प्लस हा झाला 9b प्लस हा झाला 4a इज इक्वल टू 0. 4b ने कधी या 0 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येत आहे 12h प्लस 9b प्लस 4a इज इक्वल टू 0. This is the final answer for this problem. Next problem. Next problem. थर्ड नंबर प्रॉब्लेम. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पहिले हा जो इक्वेशन दिलेला आहे त्याला आपण कंपेअर करू. ax स्क्वेअर प्लस ट्वाइस h xy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे कंपेअर करून घेऊ पहिले. म्हणजे a येतो 4, ट्वाइस h येतोय k आणि b येतोय 1. तुम्ही चेक करा हे कंपेअर कधी केलं तर. म्हणजे a ची व्हॅल्यू तर 4च राहते, b ची व्हॅल्यू 1च राहते, फक्त h हा येतोय k/2. h हा येतोय k/2. आता तुम्हाला त्याने गिवन डेटा दिलाय. तो गिवन डेटा असा आहे, फर्स्ट लाईन इक्वेशन, फर्स्ट लाईनचा स्लोप दिस इज द डबल ऑफ सेकंड लाईन. हा गिवन डेटा त्याने दिलाय वर्डिंग मध्ये.
वेन स्लोप ऑफ वन लाईन म्हणजे या लाईनचा स्लोप जो आहे तो 4 टाइम्स टू अदर म्हणजे m2. तुम्हाला सगळ्यांना माहिती m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस ट्वाइस h अपॉन p. सगळ्या व्हॅल्यू टाकतो मी मायनस ट्वाइस h ची व्हॅल्यू आहे k/2 आणि p ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे माझ्याकडे राहिला फक्त मायनस k आणि m1 आणि m2 पण मी काढून देतो. m1 m2 इज इक्वल टू a अपॉन b असतो. हा m1 m2 a ची व्हॅल्यू आहे 4 आणि b ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे हा आला 4. ही पण व्हॅल्यू मी काढून घेतली म्हणजे याची व्हॅल्यू काढली मी आणि याची पण व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. आता आपल्याला काम काय करायचं आहे बघा. पहिले m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस k की नाही त्याच्यात m1 ची जी व्हॅल्यू आहे ती मायनस 4m2 टाकून देतो. 4m2 प्लस m2 इज इक्वल टू मायनस k म्हणजे 5m2 इज इक्वल टू मायनस k म्हणजे m2 इज इक्वल टू मायनस k/5. m2 आला ना आपला. m2 आल्यानंतर लगेच याच्याच पुढे m1 m2 हा इथेच काढला आपण. m1 into m2 इज इक्वल टू 4a. m1 जसाच्या तसा ठेवतो मी. m2 ची व्हॅल्यू टाकतो मी मायनस k/5 हा इज इक्वल टू 4 म्हणजे m1 ची व्हॅल्यू किती आली बघा. हा वर जातो तिकडे मल्टिप्लाय पॅरामीटर मग हा तिकडे गेला तर 5 into 4 20 अपॉन मायनस ही आली m2 ची व्हॅल्यू. आपल्याला m1 into m2 is equal to a upon b दिला होता म्हणून 4 upon 1 4 आला. m2 ची व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी दिली आपल्याला. m2 ची व्हॅल्यू आपण काढली मायनस k/5 ती इथे टाकली m1 m2 मध्ये 5 वर गेला आणि हा मायनस k खाली आला. m2 ची व्हॅल्यू m1 ची आणि m2 ची व्हॅल्यू. आता या दोघी व्हॅल्यू आल्यानंतर तुम्हाला फक्त इक्वेशन सॉर्ट आउट करायचं आहे. आता इक्वेशन सॉर्ट आउट करताना तुम्हाला एक सिंपल पॅरामीटरने सॉल्व्ह करायचं आहे. आता इथे जागा नाही आहे त्यामुळे मी थोडंसं इकडच्या साईडला लिहितो तो प्रॉब्लेम. आपल्याला दिला आहे m1 इज इक्वल टू 4m2 हा गिवन डेटा त्यांनीच दिलेला आहे आपल्याला. m1 ची व्हॅल्यू आपण आत्ता काढली ती आहे आय थिंक सो मायनस 20 अपॉन k इज इक्वल टू 4. m2 ची पण व्हॅल्यू आपण काढली ती आहे मायनस k/5 बरोबर आहे. मायनस साईन दोघांचे कट म्हणजे 20 अपॉन k हा 4k अपॉन 5. बरं मग आता मी एक काम करतो 20 into 5 झाला आणि हा 4k स्क्वेअर झाला म्हणजे असं लिहू शकतो तुम्ही 4k स्क्वेअर इज इक्वल टू 100 म्हणजे k स्क्वेअर इज इक्वल टू 25 म्हणजेच k इज इक्वल टू रूट मध्ये 25 म्हणजे k इज इक्वल टू प्लस मायनस 5. दिस इज अवर फायनल आन्सर. थँक यू सो मच.